शेठ, आज फारच चढलेली दिसते तुम्हाला. चढलेली आहे म्हणून तो मला विचारतोस चाल्या? अरे अरे हा झोपडपट्टीचा दादा आहे, मी सांगून ठेवतोय तुला. काय हे मानतोय मी शेठ. खलीप आणि यमनप्पा आरतीला खेचून इथे आणतील की नाही शेठ? अरे कशाला डरतोयस तो? ते जरूर आणणार त्याला. अरे त्या वेड्याला असेच कुठं तरी लाथाडून ना तिला पकडून जरूर आणणार ते. पण शेठ, तो यमनप्पा फार डेंजर माणूस वाटतोय. जास्त बोलू नको. नाही शेठ, आरतीला निश्चित आणतील ते इथे. पण शेठ, तुम्हाला ह्या अवस्थेत आरतीला पाहिलं तर काय म्हणेल ती? काही एक सुद्धा वाटणार नाही तिला. अरे ती अशी कोण लागून गेलेली आहे माझी. ती आहे एक माझी आसरी. या लखन दादाची आश्रित आहे ते सांगून ठेवतोय तुला. अरे आज कित्येक दिवस झाले, कित्येक महिने झाले बिनभाड्याने राहत आहे ती या माझ्या खोलीत. या खोलीचंच भाडं आज वसूल करायचं आहे मला, ते सुद्धा व्याजासकट. शेठ, आणि तिने आरडाओरडा केली तर तंडाला राहील सारेला जावण. अरे कुणाची बिशात आहे त्या झोपडपट्टीत माझ्या विरुद्ध बोलायचे? एकेकाचा पोतळाच बाहेर काढेन मी. अरे ह्या लखन दादाचा दरारा आजपर्यंत तू ओळखला नाहीस. शेठ, मला भीती वाटते हो. चुप! फुकट गेलाय सारा तो माझ्या बरोबर काम करून. बाकी असलं काही काम करायला डेअरिंग पाहिजे माणसाला. काय पण या माझ्यासारख्या कसायला डेअरिंग नसणार तर आणि कोणाला डेअरिंग असणार? काय पाहिजे तर तू सुद्धा एक पाव मारून ये जा. तुझं सुद्धा डेअरिंग वाढेल भलताच. तर बरं शेठ, बरं. पण जॉन इकडे ये. बोला शेठ. त्या आरतीनं मला बोलावलेलं आहे. हो शेठ, बोलवलं. आई शपथ. तुझी माय जाऊ दे मरणार तर जा साल्या. चल एक पाव मारून ये. चला डॅरिंग वाढून घेऊन ये. मी माझ्या एका नातनाला बाहेर सोडण्यासाठी बाहेर गेले होते आणि तेवढ्या त्या गुंडाने मला बळजबरीनं खेचत इथे ओढून आणलं. हे बघा शेठ, मी त्याला बाहेर सोडण्यासाठी गेले होते. तो बिचारा वेडा आहे हो. तो कुठे जाईल आता कुणास ठाऊक. आणि ओढत असताना त्याचं टॅक्सी खाली ऍक्सिडेंट झालं. मी पाया पडतो तुमच्या, मला जाऊ द्या. पण मी अनेक वेळा सांगितलं पण त्यांनी मला सोडायलाच तयार नाही. कुठे काय झालं असेल माझ्यावर कुणास ठाऊक. अरू जानवे जाऊ दे त्याला. तू म्हणे जॉन जवळ निरोप पाठवले होतीस मला ये म्हणून. हो पण तुम्ही अशा अवस्थेत. हो अगं आमच्या उमेशला पोलिसांनी पकडून नेलं म्हणून थोडी घ्यावी लागली मला. तो साला इन्स्पेक्टर उमेशला सोडायलाच तयार नव्हता. ह्याला पैसे किती
कितीही फेकले असते मी, पण साला तो इन्स्पेक्टर उमेशला सोडलाच नाही. त्यासाठीच तर मी तुम्हाला निरोप पाठवला होता, उमेशला सोडवण्यासाठी. बरं, पण ते जाऊ दे. शेठ, मला मला बाहेर जाऊ द्या. मला जायचंय. मला जॉनला घेऊन ते हॉस्पिटलमध्ये जाऊ दे. मला चौकशी करायची आहे, तो कुठच्या हॉस्पिटलमध्ये राहिलाय तो. प्लीज. ते जाऊ दे, पण माझं काम जरा पहिल्यांदाच व्हायला पाहिजे. तुमचं काम? कसलं काम? काम काही नाही, फक्त अर्धा तास तुझ्या संगतीत घालवायचा आहे मला. नाही नाही, हे असलं पाप माझ्या हातून होणार नाही. पाप? याला पाप म्हणताय तू? अगं, ही माझी भूक आहे, माझ्या वासनेची भूक. ज्यावेळी तुला मी हा खोलीत पहिल्यांदा पाहिलेलं होतं ना, त्याच वेळी तू माझ्या डोळ्यात फललिप्त झाली होतीस. फक्त वाट पाहत होता मी तुझ्यावर. नाही, माझ्या शिलावर हात टाकायचा प्रयत्न करू नका. मी पाया पडते तुमच्या. अगं, पाया मीच पडतो तुझ्या. वाटल्यास दोन्ही पायाने क्षमा मागतो. पण आज फक्त थोडा वेळ तू माझ्या संगतीत पाहिजे. हे बघा, माझ्या शिलावर असा घाला घालायचा प्रयत्न करू नका. हे बघा, हवं तर तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. शेठ, ऐका माझं. माझ्या शिलावर घाला घालायचा प्रयत्न करू नका. तू मला पाहिजे म्हणूनच एवढा दिवस मी तुझ्या संगतीत घालवायचा. नाही शेठ, असं काही करू नका. मी उमेशला सांगेन. अगं आरती, तुझ्या फुलपाखरू आहे ना, तो फुलपाखरू त्या फुलाचा मध प्यायला कसा आपापलेला असतोय ना, तसाच मी तुझा मध प्यायला एकदम आपापलेला. तुझ्या यौवनासाठी, तुझ्या मिलनासाठी, अगं तुझ्या यौवनासाठी, तुझ्या मिलनासाठी जेवण माझी भूक मिळण्यासाठी. Ha 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 ha!